नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोखोक अपडेट्सवर स्वागत आहे. तर आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये चाललं तरी काय, तर तुम्ही बघू शकता भावांनो, हे रोडच्या कडेलाच बघा, हे कसे देशी दारू बघा. देशी दारू म्हणजे अशा ड्रिंक, जे लोक ब्रिजच्या खाली बसूनच दारू पितात बघा. कारण हा मोंढा नाकाचा ब्रिज आहे. या ब्रिजच्या बाजूलाच त्या साईडला 2-3 वाईन शॉप आहेत. तर वाईन शॉपच्या तिकडनं दारू घ्यायची, ब्रिजच्या खाली बसायची, आणखी इथं एकदम कोपऱ्यामध्ये येऊन निवांत बसायचं. म्हणजे आमच्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये कुणाला कुठल्याच गोष्टीचा धाक राहिलेला नाहीये. आणखी विशेष मला आमच्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पोलीस प्रशासन म्हणा किंवा कुठले गव्हर्नमेंट कर्मचारी कुणाचाच कुणाला धाक राहिला नाही असं स्पष्टपणे दिसतंय. कारण तुम्हीच बघू शकता, हे बघा, हे कसे ग्लास पडलेले आहेत. म्हणजे काय चाललं काय आमच्या छत्रपती संभाजीनगर शहराला, कोणती कीड लागलेली हे बघा. वगैरे पूर्ण बॉटल्स पडलेले आहेत. हे मोठे मोठे पाईप रोडच्या बाजूलाच पडलेले आहे. पाण्याची पाईपलाईनचं काम अधुरं राहिलेलं आहे. चाललं काय आमच्या छत्रपती संभाजीनगर शहराला, एक सोडून दोन दोन मंत्री लाभलेले आहेत. 2-2 मंत्री असताना शहराची जर कधी अशी व्यवस्था म्हटलं तर हे फार निंदनीय आहे. म्हणून महानगरपालिका म्हणा किंवा पोलीस प्रशासन म्हणा व राजकीय नेतृत्व जे शहराला स्वतःला म्हणून घेतात, त्यांनी अशा गोष्टीकडे पुढाकार घ्यावा व शहरामधली जी काही अशी वाढलेली जी गुन्हेगारी आहे म्हणा किंवा वाढलेले जे व्यसनमुक्त संभाजीनगर कसं करता येईल याच्याकडे थोडंसं लक्ष द्यावा.